नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सुक्या करंदीचं कालवण. गॅसवर आपण एक कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की आपण त्यामध्ये टाकूया थोडंसं तेल. तेल थोडंसं तापलं की आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हिरवी मिरची. मिरची तुम्ही तुमच्या तिखटीप्रमाणे आवडीप्रमाणे टाकू शकता. आता आपण टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता तडतडला की आपण त्याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा. कांदा मी चुरून घालते म्हणजे तो चांगला मोकळा होतो आणि लवकर तळला जातो. कांदा आपण छान सोनेरी रंगावरती परतून घेऊया. कांदा छान परतला की आपण टाकूया टोमॅटो. टोमॅटो पण आपण छान परतून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. थोडंसं लाल तिखट, हळद, आता आपण सर्व एकत्र करून हे परतून घेऊया. मसाले कढईला लागायला नको म्हणून आपण त्यात थोडंसं पाणी टाकूया. 1-2 चम्मच पाणी टाकूया. आता आपण हे सर्व एकत्र करून मिक्स करूया. आता ह्या मसाल्यामध्ये आपण करंदी टाकूया. ही करंदी मी 2 तास पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ धुवून घेतली आहे. सर्व एकत्र करूया. त्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकते. सर्व एकत्र करून मिक्स करते. 3-4 आमसुलं किंवा कोकम बोलतो आपण ते घालून घेते. आता हे सर्व मिक्स करून झाकण मारून आपण शिजवून घेऊया. आपण झाकणावरती थोडंसं पाणी टाकूया म्हणजे करंदी आतमध्ये वाफेवरती छान शिजली जाईल आणि आपलं मसाले करपणार पण नाहीत. करंदी 5 ते 7 मिनिटांमध्ये छान शिजते वाफेवरती. शिजलेल्या करंदीमध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया. आपली करंदी ते शिजून तयार आहे. तयार आहे आपली सुक्या करंदीचं कालवण. थँक यू.
प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.